विश्व 24 न्यूज हर पल आपके साथ। नमस्कार, विश्व 24 न्यूज चॅनल मध्ये आपले स्वागत आहे। आपण पाहत आहात विश्व 24 न्यूज। माकणी करजगाव या ठिकाणी मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या सभेची जोरदार तयारी। लोहारा तालुक्यातील माकणी करजगाव येथे 11 डिसेंबर रोजी मराठा आरक्षण योद्धा मनोज जरांगे पाटील यांची जाहीर सभा होत असून यासाठी स्टेज उभारणीसह अन्य कामेही अंतिम टप्प्यात आहेत। जरांगेंवर 100 जेसीबींद्वारे होणार फुलांची उधळण। सकल मराठा बांधवांकडून लोहाऱ्यातील जाहीर सभेची जय्यत तयारी सुरू। वाहन पार्किंगची इथे व्यवस्था, उघड्या कारमधून काढणार रॅली। मराठा आरक्षण योद्धा मनोज जरांगे पाटील यांची सोमवारी माकणी करजगाव येथील मैदानात जाहीर सभा होत आहे। तालुक्यातील मराठा सकल समाज बांधवांनी या सभेची जय्यत तयारी केली असून या दिवशी जरांगे पाटील यांच्यावर 100 जेसीबींद्वारे फुलांची उधळण करून त्यांचे स्वागत केले जाणार असल्याचे आजच्या बैठकीत सांगण्यात आले आहे। मनोज जरांगे पाटील हे मराठा आरक्षणासाठी महाराष्ट्रभर दौरे करीत असून लोहारा येथेही त्यांची सोमवारी जाहीर सभा होत असून सभेसाठी मोठ्या संख्येने मराठा समाज बांधव येणार असून वाहनांची गर्दीही तशीच होणार आहे। यासाठी माकणीतील सिद्धेश्वर मंदिर, लोहारा रस्ता, भारत विद्यालय, करजगाव गावात व इतर ठिकाणी वाहन पार्किंगची सोय करण्यात आली आहे। मैदान परिसरात तात्पुरत्या शौचालयांचाही व्यवस्था करण्यात आली आहे। माकणी करंजगाव भव्य मैदानावर 30 बाय 30 आकाराचे स्टेज तसेच 100 फुटाचे रॅम्प तयार करण्यात येत आहेत। महिला व पुरुषांच्या बसण्याची स्वतंत्र व्यवस्था। मनोज जरांगे पाटील यांचे माकणी परिसरात आगमन झाल्यानंतर त्यांची उघड्या कारमधून सभास्थळापर्यंत रॅली काढण्यात येणार आहे। यावेळी 100 जेसीबींमधून फुलांची उधळण करण्यात येणार आहे। चहा, पाणी आणि नाश्त्याचीही सोय या सभेसाठी येणाऱ्या बांधवांकरिता मुस्लिम बांधवांकडून जागोजागी पाण्याची सोय करण्यात येणार आहे। याशिवाय सभेला येणाऱ्या नागरिकांना नाश्त्याची सोय करण्यात येणार आहे। सभेला 1 लाख मराठा समाज बांधव उपस्थित राहतील असा अंदाज असून त्यानुसार नियोजन करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले। शहर व मैदान परिसरात जागोजागी कोर कमिटीच्या वतीने बॅनर्स लावण्यात येणार आहेत। गर्दीवर शिस्त पालन करण्यासाठी 1000 स्वयंसेवक नेमण्यात येणार असून वैद्यकीय पथक तैनात करण्यात येणार आहे। विश्व 24 न्यूज साठी प्रतिनिधी अमर जाधव। अशाच नवनवीन घडामोडी जाणून घेण्यासाठी विश्व 24 न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा। आपण शिकलोय, आता संघटित होतोय, पण संघर्ष करायच्या वेळेत आपण मागे असतो। हा संघर्ष करणं सगळ्यात महत्वाचं आहे। आणि आता अशी परिस्थिती आहे की करो आणि मरू। आज केलं तर आपल्याला मिळणार आहे, नाहीतर अजिबात मिळणार नाही। मधल्या काळामध्ये हा मुद्दा थोडा बाजूला पडलेला होता। मनोज जरांगे सारखा एक सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातील माणूस राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व 24 न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।